महापालिका निवडणुकांचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आहे आणि माझ्यासोबत आहेत राज ठाकरे. सगळ्या प्रचाराचा फोकस केंद्रबिंदू आता राज ठाकरे बनलेले आहेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या मुलाखतीमध्ये स्पष्टपणे सांगितलं की त्यांचं राज ठाकरेंबद्दल काय मत आहे. त्यांच्या मनातली राज ठाकरेंविषयीची भावना लपून राहिली नाही. मला आज राज ठाकरेंना त्याबद्दलच विचारायचं आहे. मला तुम्हाला विचारायचं आहे, काल तुमची जांभोरी मैदानात जी सभा झाली तिथे तुम्ही एक महत्वाचं स्टेटमेंट केलं की मी बाळासाहेबांसाठी 100 पावलं चालीन पण उद्धवसाठी एकही पाऊल चालणार नाही. काय अर्थ याचा काढायचा? याचा अर्थ खूप सोपा आहे की आपण जर समजा एक फरक पाहिला तर मलाच कशाला शिवसेनेतल्या देखील सगळ्या लोकांना जाणवतोय, समाजात सगळीकडे जाणवतोय की बाळासाहेब ज्या वेळेला शिवसेना पाहत होते तेव्हाची शिवसेना आणि बाळासाहेब जेव्हापासून शिवसेना ज्याला आपण पूर्ण डे टू डे मधनं बाळासाहेब ज्याला तसे बाजूला झालेले आहेत तेव्हापासून किंवा उद्धवने हातामध्ये घेतल्यापासूनची शिवसेना, असा दोन्ही मधला तुम्हाला फरक जाणवेलच. पूर्वी मला अजूनही आठवते की कधी पद देताना, पद म्हणजे तुमची आता शिवसेनेची सत्ता आली, मंत्रीपद दिली गेली किंवा महानगरपालिकेतली काही पूर्वीची जुनी पदं असतील, कधी मला व्यवहार झालेत त्याच्यामध्ये असं कधीही तुम्हाला आढळलेलं नाही. पैशाचे व्यवहार, ऑफकोर्स पैशाचे व्यवहार. पण आता गेल्या 7-8 वर्षात 10 वर्षात जर समजा तुम्ही बघितलं तर मी कशाला त्यांचीच लोक बोलतात खाली की आम्हाला इतके मोजावे लागले, आम्हाला इतकं करावं लागलं. हे असं कधी नव्हतं आणि असल्या पद्धतीत मी नाही राहू शकत, मी नाही वागू शकत. आणि जे आता चाललंय याच्यावरती विश्वास ठेवणं, विश्वास ठेवून पुढे जाणं हे नाही शक्य होणार. की म्हणजे आज तुम्ही साधी गोष्ट की किती वर्षांचा युती आहे मला सांगा, शिवसेना भारतीय जनता पक्षाची किती वर्षाची युती आहे? 85 पासून. 85ला ती झाली, पण खरी झाली ती मला असं वाटतं 89लाच, 89च्या लोकसभेला. आज काय त्या भारतीय जनता पक्षाची अवस्था करून ठेवली मला सांगा. म्हणजे त्यांना मोजतही नाहीत. एक काळ मला बघा ना, प्रमोद महाजन जेव्हा होते वगैरे त्यावेळेला एक तो युती शिवसेना भारतीय जनता पक्षाचे 2 पॅरलल पक्ष एकत्र आहेत असं वाटायचं. काय वाटतं आता मला सांगा? म्हणजे इतकी वर्ष युती असलेल्या पक्षाच्या नेत्यांना जर समजा भेटत नसतील, फोन होत नसतील, एकत्र कुठची गोष्ट होत नसेल आणि त्याच्यामधनं सगळ्या गोष्टी अनेकांना अंधारात ठेवून करायच्या, अनेकांना कळतच नाही तिकडे की नक्की आता हे बोललंय हे खरं आहे की खोटं आहे का काय. आणि अशा वातावरणामध्ये मी नाही जगू शकत, मी नाही राहू शकत. असल्या संभ्रमावस्थेत किंवा असल्या विचित्र वातावरणामध्ये मी काम नाही करू शकत. बाळासाहेबांचा एक काळ, बाळासाहेबांचा कार्यपद्धती हा एक वेगळाच भाग आहे. त्याच्यामुळे त्यांच्यासाठीचा काही विषयच आला नाही. म्हणजे आजही त्यांनी मला बोलवावं, मी नक्की भेटायला जाईल. तुम्ही जाल बाळासाहेबांना भेटायला? हो अर्थात, नक्की. का त्यांचा एक फोन आल्यावर तुम्ही बाळासाहेबांना भेटायला नक्कीच. मला इथे तुम्हाला विचारायचं आहे, तुम्ही सगळ्या या शिवसेनेच्या अवस्थेला उद्धव ठाकरेंना जबाबदार धरताय. उद्धव ठाकरेंकडे मी नंतर येतो, पण मला आधी बाळासाहेबांबद्दल विचारायचं आहे. कारण मी जी मुलाखत घेतली त्या संपूर्ण मुलाखतीमध्ये 1.5 तास ते माझ्याशी बोलत होते. त्यांच्या मनात 2च माणसं होती, एक राज आणि दुसऱ्या मीनाताई. तुमच्याबद्दल बोलताना ते भरभरून बोलले आणि स्पष्टपणे मला म्हणाले, मी जेव्हा विचारलं की तुम्हाला राजची उणीव जाणवते का, तर का जाणवणार नाही, अगदी लहानपणापासूनच्या आठवणी सांगितल्या. अजूनही तुम्ही त्यांच्या मनात आहात, तुमच्या मनात सुद्धा ते आहे. काय नातं आहे हे सगळं? कसं आहे, लहानपणापासून मी त्यांच्याबरोबरच वाढलो आणि हे काही डिनाय करण्यासारखं नाही. माझ्यावरती जो प्रभाव आहे, ज्याला हे लोक ज्याला कॉपी 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 म्हणतात, पण तो प्रभाव आहे तो. आता जसा माझ्या आजोबांचा प्रभाव जसा बाळासाहेबांवरती होता, तसा बाळासाहेबांचा एक प्रभाव माझ्यावरती. मी लहानपणापासून त्यांच्याबरोबरच वाढलो. म्हणजे मला अजूनही आठवतं की मी शाळेमध्ये ते बालवर्ग वगैरे वगैरे असतात तेव्हा त्याला बाळासाहेब स्वतः गाडी चालवत मला घेऊन जायला यायचे बालवर्गात असताना. आता
त्या सभा लहानपणापासून त्यांच्याबरोबर फिरताना प्रत्येक सभांना प्रत्येक ठिकाणी ते मला बरोबर घेऊन जायचे. आता तो शेवटी इन्फ्लुएन्स, तो प्रभाव तुमच्यावरती पडणारच. आणि तसाच मी वाढलो, तसाच मी मोठा झालो. मला अजूनही आठवते व्यासपीठावरती मी बसलेलो असायचं. त्यावेळेला खूप हार यायचे आणि तो हारांचा असा ढीग समोर असायचा. बरं, मला एवढं कळायचं की माझा काका बोलतोय, लोकांशी बोलतोय, इतकी लोक समोर आहेत. ती समोर आलेली फुलं तोडत समोर फक्त बघायचं. सो खूप लहानच होतो, लहान असताना, पण ते बोलतायत एवढं कळायचं काय होत. पण ते राजकारण म्हणून त्या वयात तसं नाही समजायचं. आणि हळूहळू हळूहळू जसा मी डेव्हलप होत गेलो, म्हणजे मला अजून आठवतं मातोश्रीवरती तेव्हा हॉलमध्ये ते जवळपास त्यांचा दरबार भरायचा सकाळी. त्या दरबाराचा जो पडदा असायचा, त्या पडद्यातनं मी असा पाहत राहायचो. समोरची लोक बोलायची, बाळासाहेब त्यांच्याशी बोलायचे, काय वेगळे विषय असायचे, काहीतरी अर्थातच राजकारणावरती असायचं. मग ते कुठे काही प्रॉब्लेम झाले त्याचे असायचे, काय असायचं जायचं नाही काय. पण ही गोष्ट सतत पाहत 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 मी वाढलो. त्यात व्यंगचित्रकला आली. व्यंगचित्रकलेचं राजकारण, एखादी न्यूज कशी पाहावी, राजकारण म्हणजे व्यंगचित्रासाठी, बातमी कशी वाचावी, त्यातनं त्या बातमीचा निष्कर्ष कसा काढावा, त्यातनं व्यंगचित्र कसं होऊ शकतं, काय घडू शकतं, असं सगळं ते इतक्या वर्षांचं ते घडत 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 मी आलो. त्याच्यामुळे पण त्यांचं सगळं जे आहे ते म्हणजे त्यांची भाषा, त्यांची शैली, त्यांची व्यंगचित्रकला, त्यांचं नकला करण्याचं त्यांचं एक पद्धत, सगळं तुमच्यात उतरलंय. मग बाळासाहेबांना मुलं नाहीत, बाळासाहेबांना 3 मुलं नाहीत, बाळासाहेबांना 4 मुलं आहेत असं म्हणायला हवं. आणि या 4 मुलांपैकी सगळं तुमच्यात उतरलंय. म्हणजे हा काय प्रकार आहे? मी तुम्हाला खरं सांगतो, पण शार्पनेस किंवा नकला करणं किंवा ह्या सगळ्या गोष्टी आमच्या जयदेवकडे खूप जास्ती आहेत. त्याला आम्ही टिबा दादा म्हणतो. जयदेवकडे ह्या गोष्टी खूप चांगल्या प्रकारे आहेत. त्याच्यामुळे आता माझी साधी गोष्ट की माझे आजोबा फोटोग्राफी करायचे. ते आलं कोणाकडे तर माझ्या वडिलांकडे. माझे वडील चांगली फोटोग्राफी करायचे. आता ते उद्धवकडे गेले. आता व्यंगचित्रकला बाळासाहेबांकडे होती, वडिलांकडेही होती माझ्या. पण माझ्यावरती जे स्ट्रोक्सचा जो प्रभाव आहे माझ्यावरती तो बाळासाहेबांचा आहे. सो एक गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे याच्यामध्ये की माझे वडील आणि बाळासाहेब सख्खे भाऊ, माझी आई आणि मा हे दोघ्या सख्या बहिणी, त्याच्यामुळे ते जेनेटिकली त्या सगळ्या गोष्टी येतातच. आणि मला असं वाटतं की तो लहानपणापासून त्यांच्याबरोबर फिरत 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 झालेला तो सगळा अख्खा संस्कार आहे असं मी म्हणेन त्याला. पण या वेळेला प्रचार सभांमधून एक गोष्ट मला जाणवली. लोक तुम्हाला म्हणतात तुम्ही बाळासाहेबांची नक्कल करता. ह्या वेळेला असं जाणवलं की बाळासाहेब सुद्धा तुमच्यासारखं करायचा प्रयत्न करतात. मी उदाहरणं देतो. तुम्ही जी पहिल्या दिवशी ठाण्याच्या सभेमध्ये करून दाखवल्याची नक्कल केलीत, असं करून, ती त्यांनी दुसऱ्या दिवशी ठाण्याच्या सभेत तसंच करून दाखवलं. तुम्ही ज्या प्रकारे कागद घेता हातामध्ये आणि उलटतात, बाळासाहेबांनी आतापर्यंत कधीही कागद घेतलेला मी पाहिला नाहीये. यावेळच्या दोन्ही सभांमध्ये त्यांच्यासोबत कागद होते, कोणीतरी देत होतं, ते उलटत होते. म्हणजे मला असं वाटलं की यांच्या मनामध्ये जो राज आहे तो जात नाही. आणि आता हळूहळू असं आहे की तुम्ही त्यांची नक्कल करताय का ते तुमची. असं नक्कल म्हणजे नक्कल अशा अर्थी नाही, पण जे नातं असतं ते रिफ्लेक्ट होतं. नाही, पण मी तुम्हाला सांगू का की पेपर हातात घेऊन बोलणं किंवा मला असं वाटतं हे पूर्वी बाळासाहेबांनी केलेलं आहे. म्हणजे अशातला भाग बाळासाहेब असं करायचे फार नाही केलं त्यांनी, पण केलेलं आहे. काय होतं याच्यामध्ये तुम्हाला सांगतो की तुम्ही ज्यावेळेला ते मुद्दे नसतात, पण तुमच्या मुद्द्याचा जो एक आकडेवारीचा आधार जो असतो ना तो तिकडे असतो. आणि त्यावेळेला तुम्ही कदाचित भाषणामध्ये ती आकडेवारी तुमच्या डोक्यातनं जाऊ शकते. मी जी गोष्ट दाखवतो ती अनेकदा प्रूफ्स दाखवतो. आणि कसं आहे, इतक्या वर्षांच्या
महाराष्ट्र राज्याला संयुक्त महाराष्ट्र होऊन साधारणपणे आज 50 वर्ष 51 वर्ष झाली. देश स्वतंत्र होऊन साधारणपणे 61-62 वर्ष झाली. या इतक्या वर्षांच्या काळामध्ये नेत्यांनी जे शब्द दिले त्या शब्दांवरती लोक विश्वास ठेवायला तयार नाही जातात की हा बोलतोय हे खरं कशावर. आणि मला पण तेच मी ज्यावेळेला भाषण करतो त्यावेळेला मी नुसतं भाषण करत नसतो, तर मी ऑडियन्सचा पण एक भाग असतो, त्या प्रेक्षकांचाही मी एक भाग असतो की मी एक प्रेक्षक म्हणून बसलो आणि माझ्यासमोर जर समजा एखादा नेता बोलतोय तर मी ह्याच्या बोलण्यावरती काय म्हणून विश्वास ठेवायचा असा जर मी विचार केला तर मला असं वाटतं की त्याला एक प्रूफची जोड हवी म्हणून तुम्ही दाखवता. अर्थातच हेच म्हणतो, ही तुमची शैली. हे मी बाळासाहेबांच्या खूप सभा बघितल्या आहेत, पण अशी कातरणं दाखवताना वगैरे मी त्यांना फार वेळा बघितलं नाहीये. अलीकडेच ते झालेलं असेल कदाचित, पण ही म्हणजे राज असं करतो म्हणून मी केलं पाहिजे असं बाळासाहेबांच्या मनात नसेल, पण तिथल्या कुणाच्या तरी मनात असेल. पण मला असं वाटतं की आता वयोमानानुसार जर समजा तुम्ही बघितलं तर म्हणजे त्यांच्या भाषणामध्ये तर संदर्भ किंवा विषय हे विस्मृतीत जाणे किंवा म्हणजे लक्षात न राहणे किंवा ते काही काही गोष्टी त्यांच्या पूर्ण शार्प आहेत, म्हणजे त्याच्या बाबतीत त्याला सगळं आठवतं. पण काही विषय असतात की जे तुम्ही विसरून जाता किंवा आज काहीतरी एखादी गोष्ट बोलायची आणि एकूण त्यांचं त्यामुळे त्यांना संदर्भ कदाचित त्या गोष्टी लागतात. त्यांना विस्मृती आहे मानायला तयार नाही. मी मुलाखत घेतली आता हो. कालची मुलाखत, त्यांना तारखा सुद्धा आठवत आहेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ठाण्याची त्यांची सभा ही पूर्णपणे ठाण्याच्या तुमच्या भाषणावर बेस होती. त्यांनी तुमच्या भाषणातला शब्द न शब्द ऐकलेला होता. तुम्ही ज्या प्रकारे नक्कल केली तिथे ते त्यांनी पाहिलेलं होतं. मी त्यांनाही हा प्रश्न विचारला. माझ्या मते त्यांच्या मनामध्ये तुम्हीच आहात पूर्णपणे. छा गया म्हणतात तसं आहे ते. मला इथे तुम्हाला विचारायचं आहे, ते दुखावलेले तुम्ही गेल्यामुळे. पण मी कुठचा आनंदात आहे, तुम्ही दुःखात आहात. अर्थातच ना. ही काय आनंदाची गोष्टच नव्हतीच ना ती. पण त्यांच्यावरती काय आणि माझ्यावरती काय हे जे प्रसंग आणले गेले, हा प्रसंग संपूर्ण आणला गेला, ते सगळे नामानिराळे सगळे आनंदातच आहेत. पण बाळासाहेब तर म्हणाले की राजला आम्ही कधी जायला सांगितलं नाही. नाही, जायला सांगितलं नाही. प्रश्न असा आहे की या सगळ्याच्यामध्ये डायरेक्टली तुम्ही जरी सांगितलं नाहीत किंवा तुम्ही जरी सांगितलं नाही तरी मला ते कळत होतं ना की तू नकोयस इथे आणि राहायचं असेल तर चिप पडून राहा खाली. जेव्हा आम्ही तुला बोलवू निवडणुकीच्या काळामध्ये त्याला भाषणाला बाहेर पड आणि नंतर भाषण संपली की परत चिप पडून राहायचं खाली. हे असा माझा एक तर स्वभाव. पण असं तुम्हाला कधी बाळासाहेबांनी सांगितलं नाही, वागवलं नाही त्यांनी. बाळासाहेबांनी नाही. हो अर्थातच. मला कुठचेही निर्णय घेण्याचा अधिकार नाही. मी कशाच्या जीवावर जाऊन लोकांशी बोलू आणि कोणाच्या जीवावर मी लोकांना शब्द देऊ. पण तुम्ही हे बाळासाहेबांशी जाऊन बोलला का नाही? किती वेळा बोललो. ते म्हणाले फक्त 2 पत्र लिहिली. मला त्यांनी सांगितलं 2 पत्र राजने लिहिली आम्हाला. प्रश्न असा आहे, आता ह्या खूप आतल्या सगळ्या गोष्टी झाल्या. मी इतक्या वेळेला बोललो. मी हे सगळं 10 वर्ष त्यांच्याशी बोलत होतो. आता कदाचित त्या गोष्टी त्यांना आठवणार नाहीत, बाकीच्या जेवढ्या आठवतात तेवढ्या. पण मी हे सगळं त्यांच्या वेळोवेळी प्रत्येक गोष्ट मी त्यांच्या कानावर घातली होती. मी अनेकदा तुम्ही मनोहर जोशींशी बोलून घ्या, आता ते बोलणार नाहीत तो भाग वेगळा, पण अनेक नेत्यांशी माझं हे याबद्दल बोलणं झालं की काय चालू आहे. मला कित्येकदा तर मला असं वाटायचं की मी भिंतीशी बोलतोय. समोरून काही रिस्पॉन्सच नाही. मी काय बोलतोय, काय चालू आहे आता, शिवसेनेतले इतर लोक काय बोलतायत, शिवसैनिक काय बोलतायत, हे मी प्रत्येक वेळेला सांगत आलो. कुठपर्यंत सांगणार तुम्ही असं म्हणताय की 1997 साधारण उद्धव 95 नंतर आला, 97 ते तुम्ही सोडेपर्यंत 2007 पर्यंत 10 वर्ष तुम्ही बाळासाहेब. त्यांनी कधी ऐकलं नाही? ऐकून नाही घ्यायचे, ते ऐकूनच घ्यायचे, फक्त काही करायचे नाही. काय मजबुरी होती त्यांची काय माहित. हा सांगत आता बघा ना तुम्ही इथं टेलिव्हिजन चॅनलवरती तुमच्या मुलाखती चालू आहेत, फक्त तुमच्या काय बाकीच्यांच्या पण, तिथे बाजूला हात बसलेला असतो कंट्रोल करायला. म्हणजे हा फोटोग्राफर आहे का एडिटर आहे तेच कळत नाही. पण मी तुम्हाला सांगतो, मला त्यांनी सांगितलं होतं प्रश्नांची यादी द्या. मी सांगितलं पण प्रश्नांची यादी देणार नाही, मी येऊन तिथे उत्स्फूर्तपणे प्रश्न विचारीन. आणि बाळासाहेबांनी सुद्धा तेवढीच उत्स्फूर्त उत्तरं दिली. तुम्हाला असं वाटतं की उद्धव ठाकरे बाळासाहेबांना अजूनही कंट्रोल करतात? त्यांनी कंट्रोल म्हणण्यापेक्षा त्याला जे हवंय तसं जर समजा त्यांच्याकडनं बोलवून घ्यायचं. मला एक बघा ना, तुम्ही गेल्या काही वर्षांमधला प्रवास काढा, ज्या ज्या वेळेला त्याच्या अंगावरती आले त्यावेळेला हा मागे शेलमध्ये जातो आणि बाळासाहेबांना बोलायला सांगतो. यावेळेला त्यांनी बाळासाहेबांना पुढे केलं. हो, ज्या ज्या वेळेला अंगावरती आले, विधानसभेचा ज्या वेळेला निर्णय लागला, बरोबर आहे,
त्याच्यानंतर देखील 5-6 दिवसानंतर पत्रकार परिषद घेतली, तोपर्यंत शेलमध्ये. मला असं वाटतं तुमचा विजय होऊ देत किंवा पराभव होऊ देत, त्यावेळेला तुम्ही सामोरं जाणं गरजेचं आहे. माझ्यावरती ज्यावेळेला टीका होते, मी कुठे जाऊ, कुठच्या कोपऱ्यात जाऊन बसू? शेवटी तुम्हाला त्या गोष्टी फेस करायला पाहिजेत. ज्या ज्या वेळेला अडचणीचे विषय येतात त्या वेळेला बाळासाहेबांना बाहेर काढायचं आणि एरवी नुसतं ठेवून द्यायचं. गेल्या विधानसभेच्या वेळेला बाळासाहेबांची सभा घेतली नाही घेतली, मी करून दाखवीन, मी आणून दाखवीन. कुठलं आणून दाखवत आहे? तुम्हाला असं वाटतं की उद्धव ठाकरे बाळासाहेबांना वापरतायत? नाही वापरतायत मला माहित नाही. मला खूपच मला असं त्यांच्या स्वतःच्यानी होणार नाही म्हणून बाळासाहेबांची सभा. पण मी मला असं वाटतं ना की मला आता त्याच्यात काही इंटरेस्ट नाही. मला म्हणजे ते तिकडे काय करतायत आणि काय कसं चालवतात आणि कसं वागवत आहेत, मला असं वाटतं आता मला काही त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही. आणि नाही, पण तुम्हाला बाळासाहेबांमध्ये इंटरेस्ट आहे आणि बाळासाहेबांना तुमच्यामध्ये आहे, त्याचं काय करायचं? पण तेवढाच पुरता. तुम्ही म्हणाल तुम्ही भेटायला तयार आहात त्यांना, पण मी तेच म्हणतोय, व्यक्ती म्हणून, नातं म्हणून मी कधी भेटायला तयार आहे, त्याचा काही विषयच येत नाही. परंतु मला आता तिकडे काय चालू आहे आणि तिकडे ते कशा प्रकारे वागवत आहेत, कोण कोणाला काय करतायत, मला असं वाटतं माझा काही तो विषय. पण काही खुलासे तुम्हाला करावे लागतील, कारण त्यांनी जे सांगितलंय की राजनीच उद्धवचं नाव सुचवलं महाबळेश्वरला आणि त्याने एक पूर्ण किस्सा सांगितला काय काय झालं. त्याच्यावरून असं दिसलं की बाळासाहेबांना काहीच माहिती नव्हती उद्धव ठाकरे कार्याध्यक्ष होणार आहे. हे खरं आहे का? मी तुम्हाला निखिल एक गोष्ट सांगू का, मला हे अजूनपर्यंत कळलेलं नाही की गेली 6-7 वर्ष 8 वर्ष हे बाळासाहेब सतत का बोलून दाखवत आहेत. माझं असं मत आहे की समजा तो झालाय ना आता, बरोबर, करू दे ना काम. तुम्ही सतत वारंवार ही गोष्ट आहे की ह्याला कार्याध्यक्ष राजने बनवलं, ह्याला कार्याध्यक्ष राजने बनवलं, काय संबंध आहे तुम्हाला? मी जर समजा त्यावेळेला पक्षामध्ये शाखा प्रमुख नेमू शकत नसेल तर मी काय कार्याध्यक्ष नेमणार काय? हा किती कॉमन सेन्स आहे मला जरा सांगा. मी कोणाला पदावरती नेमू शकत नव्हतो. मला असं वाटलं की मी जर समजा, हे बघा, पहिली गोष्ट, शिवसेना प्रमुख हे पद, ही व्यक्ती एकच. तिथे पुन्हा शिवसेना प्रमुख नाही कोणी होऊ शकत, ना मी होऊ शकत. इतकी राजकीय जाणीव माझी जागृत आहे आणि तेव्हाही होती. सो असल्या कुठच्याही नेतृत्वाच्या आणि कुठच्या तरी फंड्यामध्ये मी असा अडकलेलो नव्हतो. मला असं वाटलं, शेवटी एक गोष्ट लक्षात घ्या, तो पक्ष बाळासाहेबांचा आहे. त्या पक्षामध्ये कोणाला नेमायचं त्यांच्यानंतर हा सर्वस्वी त्यांचा विषय. त्यांच्या मनात उद्धवला नेमावा असं होतच, जरी ते शाब्दिकरित्या पूर्ण असे काही बोलू शकले नव्हते त्यावेळेला, तरी त्यांना आम्हाला समजवतं ना, सगळ्यांना समजवतं की बाळासाहेबांनाच हे हवंय. पण मग आता ते असं का म्हणतात? मला कळतच नाही ती गोष्ट. असं कसं होऊ शकतं की बाळासाहेबांनंतरची जी पोस्ट आहे ती बाळासाहेब सांगतात मला माहित नाही, दुसरा कोणीतरी केली. हे चुकीचं आहे. अहो, कोणाचा विश्वास तरी बसेल का याच्यावरती? कोणाचा विश्वास तरी बसेल का? मला ते जाणवत होतं. मला असं वाटत होतं की बाबा ते मी 100% मला मान्य की एका महिन्यात 2 तलवारी बसू शकत नाही वगैरे, पण मी तलवारीच्या भूमिकेतच नव्हतो. असं जर समजा कोणाला वाटत असेल की बाबा मी नेतृत्वाच्या संघर्षामध्ये तिकडे काहीतरी माझं काम चालू होतं, अजिबात नाही. मला गरज पण नव्हती त्या गोष्टींची. मला फक्त एवढंच हवं होतं, माझा पक्षात जॉब काय. तुम्हाला काही कामच ठेवलेलं नव्हतं. कसलं काम होतं? कुठच्याही गोष्टींची जबाबदारी माझ्याकडे नव्हती. कुठचाही प्रकारचा मी निर्णय करू शकत नव्हतो. निर्णय म्हणजे काय, मी असा निर्णय मी डायरेक्टली निर्णय करणार नव्हतो. शेवटी बाळासाहेबांना विचारून करणार होतो. पण अशी कुठचीही गोष्ट नव्हती. आणि मला ते जेव्हा ती गोष्ट जाणवली तेव्हा मी त्यांना सांगितलं, म्हटलं तुम्ही उद्धवला करा. हेही मी त्यांना सांगितलं, मी त्याचं नाव जाहीर करेन. नाव जाहीर करण्यामागचा माझा उद्देश फक्त एवढाच होता की दुसरं कोणीतरी नाव जाहीर करणं, ज्याच्यानंतर सगळ्या बातम्या आल्या असत्या किंवा सगळे रिपोर्ट असे आले असते की राज ठाकरे नाराज आहे, राज ठाकरेला कोणी विचारलं नाही. मी म्हटलं त्यापेक्षा मी जाहीर करतो, म्हणजे तो विषयच बंद होऊन जाईल. विषय माझ्यात आणि उद्धव मध्ये होता ना, मग मीच जाहीर करतो ना. आणि मला असं वाटलं की त्याच्या उद्धवलाही असं वाटत असेल की बाबा ह्याचा एकदा सोक्षमोक्ष लागू देत. माझंही तेच म्हणणं होतं की कर तू. पण तुमच्या दोघांमध्ये तेव्हा एवढा कडवटपणा नव्हता.
नाही कडवटपणाचं नाही, मला माझ्या डोक्यात पण नव्हतं. कारण 1985 पासून तुम्ही शिवसेनेचा प्रचार, 85ची निवडणूक, 90ची निवडणूक, 95ची निवडणूक, हे सगळं मला आठवतंय हे त्यावेळेला सगळं मी तुमची मुलाखत घेतली, तुम्ही मला म्हणाल मी 300 सभा घेतल्या म्हणून. हे सगळं 95 नंतर खरं तर सुरू झालं, सत्ता आल्यानंतर. आणि त्याला खूप कंगोर आहेत त्या सगळ्या अख्ख्या विषयाला. मला काय त्याच्या डिटेल पण कोणी बाजूला केलं तुम्हाला? म्हणजे बाळासाहेबांच्या मनात हे कोणी भरवलं की राज नको आणि उद्धव पाहिजे? नाही, ते मला माहित नाही. मला असं वाटतं की कोणी त्यांच्या मनात भरवण्यापेक्षा त्यांना हे वाटू शकत नाही का? पण तुम्ही सगळं करत होता. नाही, तो विषय शिवसेनेचे युवा नेते म्हणून तुमचंच नाव पोस्टरवर असायचं. हे जरी झालं म्हणून मी म्हटलं ना की शेवटी तो पक्ष बाळासाहेबांचा आहे, इच्छा त्यांची आहे. म्हणजे त्यांच्या माहितीतून झालेलं आहे, अज्ञानातून झालेलं. कसं होईल अज्ञानातून? पण मग ते चुकीचं सांगताय काय? म्हणजे म्हणायचं मला माहित नाही, मला कळत नाही की त्या सगळ्या विषयात त्यांचं मन खातंय का काय होतंय, मला कल्पना नाही. पण हा विषय ते सतत का सांगतात, मी नेमला त्यांना काही माहितीच नव्हतं, असं कसं होऊ शकतं मला सांगा. म्हणजे तुमच्या मुलाखत हा भाग सोडा, तुम्ही इंडिव्हिज्युअली व्यक्तिशः जाऊन तुम्ही शिवसेनेतल्या कुठच्याही नेत्याला ऑफ द रेकॉर्ड जाऊन विचारा की हे शक्य आहे का? शक्यच नाही ही गोष्ट. आज माझ्या पक्षामध्ये मला न विचारता कोणी असा परस्पर निर्णय करू शकतो का? बरं, तेही काय साधी सोपी असं कुठचं पोस्ट नव्हती, बाळासाहेबांनंतरची पोस्ट. म्हणजे मला इतर कुठच्याच गोष्टी माझ्या ऐकल्या नाहीत, एवढीच ऐकली. तुम्हाला असं वाटतं त्यांना मन खातंय म्हणून? काय माहिती, मला ते सतत हा विषय. बरं, कसं होतं की लोकही कोणी विचारत नाहीये, जनतेलाही काय पडलेलं नाही की तुम्ही कोणाला काय नेमलाय. शेवटी रिझल्टशी मतलब आहे ना, रिझल्टच महत्वाचा ना. तुम्ही कोण पोस्टिंग वरती कोण, आता रतन टाटांनंतर अजून एक कोणतरी शापोरजी पालनजी मधला कोणतरी आला येऊ दे, काय रिझल्ट देणार आहे बघू देत. सो नेमणूक हा एक विषय वेगळा असतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला अपेक्षित रिझल्ट, त्या व्यक्तीकडनं जो अपेक्षित रिझल्ट, त्या अख्ख्या संघटनेला पक्षाला जो अपेक्षित रिझल्ट असतो तो जर समजा मिळाला नाही तर मग ती चलबिचलता खाली व्हायला लागते. आणि मग ज्यांनी तो निर्णय घेतला असतो त्याला असं वाटतं की बाबा मी निर्णय घेतला, आता बरोबर तर आहे का? आणि कोण कार्याध्यक्ष असावं आणि कोण काय असावं हा काही लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न नाही. शिवसेनेच्या आहे, तो शिवसेनेचा असेल ना. पण लोकांना आज निवडणुका आहेत, महानगरपालिकेच्या निवडणुका. या महानगरपालिकेच्या निवडणुकाला बाबा या शहराचं काय होणार, या शहरातले प्रश्न सुटले पाहिजेत लोकांना. मला सगळ्यांनाच, आपल्याला सगळ्यांनाच ह्या गोष्टींची चिंता आहे की या शहराचं काय होणार, आपल्याला काय करायचं, कार्याध्यक्ष कोण नेमला आणि कोणी नेमला. आणि मला सांगा, याला महत्व अशासाठी आहे की बाळासाहेबांच्या एकूण मुलाखतीवरून तुम्ही जर ती प्रश्न उत्तर माझी त्यांची बघितली असतील तर मला हे संकेत मिळाले, या दोन भावांनी आता फेरविचार करण्याची गरज आहे. म्हणजे त्यांनी जवळजवळ असं सुचवलेलं आहे की तुम्ही दोघांनी एकत्र यावं. याला तुमची तयारी आहे का? नाही, तुम्ही म्हणता तुम्ही बाळासाहेबांना भेटू शकता, मला असं वाटतं तुम्ही आणि उद्धव एकत्र समजा समोरासमोर तुम्ही बसलात, काय जे आहे मनातलं बोललात, याला तुमची तयारी आहे? मी तेच मगाशी आपण जी मुलाखतीला जी सुरुवात केली ती याच मुद्द्यावरनं केली की जी इतक्या वर्षांची जी युती आहे भारतीय जनता पक्षाशी, त्यांच्याबरोबर शिवसेनेचा, उद्धवचा काय व्यवहार आहे आपण पाहतो आहोत. कशा प्रकारे तो पक्ष चाललाय हे सगळं डोळ्यासमोर घडतंय, लोकांना सगळ्या गोष्टी समजतायत. त्याच्यानंतर मी बरोबर जावं, खांद्याला खांदा लावून लढावं, कसं काय करणार हो. म्हणजे तिथे उद्धववर अजिबात विश्वास अजिबात नाही. आणि मी तुम्हाला खरं सांगतो, मी महाराष्ट्राच्या भल्यासाठी किंवा चांगल्या गोष्टींसाठी उत्तम काही घडणार असेल ना, मी स्वतः तुम्हाला सांगतो मी 4 पावलं मागे जाईल. मी तुम्हाला इथे प्रश्न हा विचारतोय की समजा बाळासाहेब तुम्हाला म्हणाले की महाराष्ट्राच्या भल्यासाठी तू आणि उद्धवनी एकत्र आलं पाहिजे, याच्याकडे स्पष्ट दिसतंय तुम्ही आणि उद्धव ठाकरे म्हणजे शिवसेना आणि मनसे, मी म्हणत नाही भाऊ म्हणून, दोन पक्ष म्हणून जर एकत्र आलात तर मुंबईतच नव्हे तर महाराष्ट्रात तुमची सत्ता येईल. तुमची याला तयारी आहे का? नाही, मी तुम्हाला परत आपण त्याच विषयावरती बोलतोय. मी एक तुम्हाला गोष्ट सांगतो, मी उत्तर टाळत नाहीये. मला फक्त एवढंच सांगायचं याच्यातनं की बाळासाहेबांच्या बाबतीत मी जो विश्वास मला वाटतो तो मला उद्धवच्या बाबतीत वाटत नाही. तो आयत्या वेळेला तुम्हाला एक गोष्ट सांगेल, दुसऱ्याला जाऊन तिसरीच गोष्ट सांगेल.
हा अशा प्रकारचा व्यवहार, अशा प्रकारचं वागणं हे तुम्ही शिवसेनेतल्या कोणत्याही माणसाला ऑफ द रेकॉर्ड जाऊन विचारा, तुम्हाला हेच कळेल. याच्यानंतर मी एक माझी काम करायची पद्धत आहे. मी माझा विश्वास हा म्हणजे ब्लाइंड फेथ असतो. आणि तिथे जर समजा कुठच्या गोष्टी इतर जर चालू असतील आणि इतर राजकीय पक्षांबरोबर काही गोष्टी व्यवहार वगैरे चालू असतील ज्या तर मला ते झेपत नाही, मला ते समजत नाही. तुम्हाला असं वाटतं उद्धव अशी दगाबाजी करेल? अर्थातच बाळासाहेबांनी खात्री दिली तर? आपण बाळासाहेब कुठे डे टू डे बघतायत? मला शिवसेना पक्ष सोडणं हा काय आनंदाचा विषय नव्हता. तिथेही मी आज चांगल्या प्रकारे कामच करत राहिलो असतो. पण ह्यांच्याबरोबर काम करणं कठीण आहे हो. तुम्ही त्या सगळ्या अख्खे जे काही तुम्ही शिवसेनेत परत जा वगैरे असं मी काही म्हणत नाहीये. तो विषयच नाही, तो विषय संपलेला आहे. मनसे आणि शिवसेना दोन पक्ष म्हणून एकत्र येऊ शकतात की नाही? मी तेच म्हणतोय. बाळासाहेबांबरोबर मी मग कालच सांगितलं, बाळासाहेबांसाठी मी 100 पावलं पुढे येईन. पण ह्याचा जो ज्या प्रकारचा व्यवहार असतो, ज्या प्रकारे इतर पक्षांबरोबरचे व्यवहार असतात, इतर सगळ्या गोष्टींचे व्यवहार असतात, मला ते काही समजू शकत नाही, मला ते काही झेपू शकत नाही. आणि बाबा तसल्या वातावरणात मी नाही काम करू शकत. मी झालंय माझं भोगून तेवढं खूप झालं. परत परत त्याच गोष्टी मी काही करायची माझी इच्छा नाही. महाराष्ट्राच्या हिताचा विचार करूनच माझंही पक्षाचं काम माझं चालूच आहे. परंतु हे असल्या गोष्टी नाही करत. तुम्ही खरं मी तुम्हाला तेच सांग, तुम्ही जाऊन विचारा खाली ग्राउंड लेवलला एकदा काहीतरी तुमचा आपण सर्वे करता ना बरं का, निवडणुकीचा तसा एक सर्वे करा. पण मी शिवसैनिकांशी किंवा शिवसेना नेत्यांशी बोलल्यानंतरच हे तुम्हाला विचारतोय. शिवसेनेतल्या मी तुम्हाला सांगतो 98%, 99 म्हणा तुम्ही, 1% सोडून या सर्व लोकांचं, शिवसैनिकांचं, शिवसेना नेत्यांचं म्हणणं आहे की उद्धव आणि राज किंवा बाळासाहेब आणि राज, उद्धव ठेवा बाजूला, यांनी एकत्र आलं पाहिजे. हे आता खूप झालं. 2014ला सत्ता मिळवायची असेल तर दोघांनी एकत्र आलं पाहिजे. नाही पण ती सत्ता कशी, ते तुमची अट त्यांची अट बसल्यावरच कळेल ना. पण प्रश्न अटीचा नाहीये, प्रश्न आहे वागणुकीचा. की हा माणूस समोरचा जे बोलतोय हे खरंच बोलतोय, होणार आहे की नाही होणार आहे. कसं आहे मी तुम्हाला सांगतो, 2006-07 नंतर ते जे सगळे लेयर्स आहेत ना, मी हे सगळे अनुभवून सांगतोय मी तुम्हाला. मी या सगळ्या गोष्टींचे अनुभव घेऊन 10 वर्षांनी बाहेर पडलोय मी. ते इतकं सरळ नाहीये ते. आजही मला जाणवतो, मी आता ज्या वेळेला महानगरपालिकेच्या निवडणुका असू देत किंवा इतर विधानसभेच्या वेळेला असू देत, आता पण नाशिकला, पुण्याला, ठाण्याला, मुंबईला जिथे इथे शिवसेनेचे बूथ लागलेले असतात ना, प्रचार तिथे जे सगळे उभे असतात शिवसैनिक, माझी गाडी जात असताना नमस्कार करतात मला, जय महाराष्ट्र साहेब. सो माझं त्यांच्याशी कधीच भांडण नव्हतं किंवा काही प्रश्नच नव्हता. माझा इतरांशी कोणाशीच काही वाद नव्हता. तुमचा वाद फक्त उद्धवशी आहे. याचं कारण त्याचा ज्या प्रकारचा व्यवहार आहे, ज्या प्रकारे तो वागतो, ज्या प्रकारे आजही पक्षामधल्या अनेकांशी तो वागतो, जे मला येऊन स्वतः सांगतात. मला शिवसेनेतले अनेक नेते, अनेक इतर पदाधिकारी जे काही फोन करून सांगत असतात, बोलत असतात, आजही तितकीच भीषण परिस्थिती आहे आतमध्ये. तुम्हाला काय वाटतं, उद्धवनी बाजूलाच व्हायला पाहिजे? नाही, मला काय, मी कशासाठी त्या सगळ्या गोष्टी सांगू? त्यांनी त्यांचा पक्ष बघावा, काय करायचं ते करावं, त्याचं मी काय सांगणार. हा मुद्दा आता अशासाठी निर्माण झालाय, समजा मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस, एनसीपी किंवा शिवसेना भाजप दोघांनाही बहुमत मिळालं नाही, त्यांना दोघांनाही 80-90च्या दरम्यान जागा मिळाल्या, तर तुमची भूमिका ही महत्वाची, निर्णायक ठरणार आहे. मी तुम्हाला निखिल एक तुम्हाला गोष्ट सांगतो. मुळात जास्तीत जास्त जागा निवडून आणणं हे तुमचं निवडणुकीचं काम असतं. आणि तुम्ही त्या टेम्परामेंटमध्ये असता किंवा तुम्ही त्या विचारामध्ये असता की जास्तीत जास्त माझ्या जागा निवडून कशा येतील. ह्या इफ अँड बटला काही अर्थ नसतो की आज कोणाला किती जागा मिळाल्या, तुम्हाला पाठिंबा लागणार आहे का, मग ह्यांना पाठिंबा देणार आहे का. मी असल्या गोष्टींचा विचार करून निवडणुका लढवत नाही, अजिबात लढवत नाही. म्हणजे तुम्हाला असं वाटेल की बाबा राज आता स्पष्ट बोलत नाहीये, पण मी तुम्हाला खरंच सांगतो, मी असल्या गोष्टींचा विचार करून निवडणुका लढवत नाही. मी विजय मिळावा याच्यासाठीच निवडणुका लढवतो. हे बरोबर आहे. त्याच्यामुळे मी पण आता 100 तासानंतर काय घडणार आहे ते 100 तासानंतरच. त्याच्यामुळे मी आता जो तुम्ही कुठचेही दरवाजे बंद केलेले नाहीये, पण मी उघडलेलेही नाहीयेत. हा, पण तुम्ही असं नाही म्हणत आहेत की मी फक्त काँग्रेस, एनसीपी बरोबर जाईल, त्यांना बरोबर घेईन. तुम्ही सर्व दरवाजे पण उघडू शकता. नाही, मी सर्व दरवाजे नाही, मी आता दरवाजे बंद करून माझं काम मी करतोय.
दरवाजे असून उघडले बिघडले हा नाहीच आहे विषय. माझ्या डोक्यामध्ये आता जे गोष्टी चालू आहेत की मुंबई असो, ठाणा असो, पुणे असो, नाशिक असो, या ठिकाणी माझे जास्तीत जास्त नगरसेवक कसे निवडून येतील. तुम्ही असं म्हणाले की आमचा महापौर असेल, जो कोणी तुमचा महापौर करेल त्याला तुम्ही बरोबर घ्या. नाही, मला एक पहिली गोष्ट आपण लक्षात घेऊ. आपण याच्यातनं, या संपूर्ण निवडणुकीतनं लोकांच्या मनात काय आहे ना, हे अजूनपर्यंत उघड झालेलं नाहीये. आणि मला असं वाटतं लोकांच्या मनात जे काय आहे ते जोपर्यंत उघड झालेलं नाहीये तोपर्यंत आपल्याला लोकभावनेचा असा अपमान करणं योग्य वाटत नाही मला. पण तुम्ही कोणतीही शक्यता नाकारत नाही आहात. पण मला असं वाटतं आता त्या शक्यतांवरती का जावं. तुम्ही 17 तारखेनंतर बोला. अर्थातच मला असं वाटतं लोकांनी, आता मी जो फिरतोय त्या फिरण्यामध्ये, लोकांच्या एकूणच बोलण्यामध्ये जे आपल्या कानावरती आपल्याला जे ऐकू येतं किंवा जे पाहतो आपण, याच्यातनं एक निश्चित जाणवतंय. हा मी परत निवडणुकीचा प्रचार म्हणून या अंगाने बोलत नाहीये, परंतु एक निश्चित सगळ्या ठिकाणी जाणवतंय लोकांना चेंज हवाय. आता तो चेंज ते कशा प्रकारे मतपेटीत आणतायत, काय करतायत देवास ठाऊक. पण मला असं वाटतं मी आता जी निवडणूक लढवतोय ती पूर्ण कॉन्सन्ट्रेट करून, फोकस करून जास्ती माझ्या जागा निवडून आणणं याच्यासाठीचं माझं काम आहे. पण त्याच्यामुळे हे स्पष्ट होईल 17ला दुपारी 12 नंतर किती जागा निवडून येतात. त्यानंतर तुम्ही पुढच्या शक्यतेचा विचार करणार आहात. पण तेव्हा त्याच्यानंतरच विचार करतो ना आपण. मला एक सांगा, आपण मला एक गोष्ट कळत नाही. आपण लग्नाला जातो, आपण लग्न करतो त्यावेळेला खिशामध्ये डिवोर्स पेपर घेऊन नाही लग्न करत ना, शक्यतांचा विचार करून. असं नाही होत ना. मला दोन माणसं लग्न करतात तेव्हा कधीतरी मूल होण्याची शक्यता मनात गृहीत धरलेली असते. पण मला असं वाटतं की किंवा मूल न होण्याची सुद्धा, म्हणजे प्लॅनिंग करून मूल होऊ द्यायचं नाही, डिवोर्स सोडून द्या. त्यामुळे या दोन्ही शक्यता गृहीत धरून माणसं प्लॅनिंग करतात. राजकारणात सुद्धा असं प्लॅनिंग असू शकत नाही का? पण मी आत्ता जे प्लॅनिंग करतो ना ते म्हणजे माझ्या पक्षाचं फॅमिली प्लॅनिंग करतो मी. म्हणजे ही जी फॅमिली आपण ज्याला कुटुंब म्हणतो ना आपण, ते मी माझ्या पक्षाचं म्हणून मी बघतोय. त्याचं माझं प्लॅनिंग आता माझ्या डोक्यात आहे. मला इतर पक्ष काय बोलू नका, ते बोलायचं नाही. पण मला सांगा ना, मी परत दुपारी 17 तारखेला दुपार नंतर तुम्हाला बाळासाहेबांचा फोन आला. मी तुम्हाला एक परत गोष्ट आणतो. मी प्रश्नाचं उत्तर टाळत नाहीये. मला हे मान्य आहे ना, तुम्ही स्पष्ट बोलणार यार. प्रश्नाचं उत्तर तुम्ही टाळत नाहीये. तुमचं आता काही ठरलं नसेल, पण मला जर तरच विचारायचंय. पत्रकार म्हणून मला असं करायला पाहिजे ना, जर तरच विचारायला पाहिजे. 17 तारखेला दुपार नंतर तुम्हाला बाळासाहेबांचा फोन आला, तुम्ही त्या फोनला काय प्रतिसाद देणार आहात? काय माहिती. भेटायला तर चाल. बाळासाहेबांना भेटायला मी आत्ताही जाईन. त्यांना भेटण्याचा काही विषयच येत नाही. पण उद्धवला क्षमा नाही. नाही, ते मी आता जे सांगितलं हे असं मला काम नाही जमत. हे अशा पद्धतीने मी काम नाही करू शकत. खूप कडवट झालंय तुम्ही, असं नाही वाटत तुम्हाला? खूप कडवट झालंय. कडवट याचं कारण ना, मी एखादी गोष्ट जेव्हा करतो त्याला झोकून देऊन काम करतो. आणि मला त्यावेळेला जर समजा असं जाणवलं की माझ्या पाठी काहीतरी वेगळं चालू आहे तर मला ते आवडत नाही आणि मला तसं काम नाही करत. पण मला हे कळत नाही, तुमचं दोघांचं एकमेकावर इतकं प्रेम आहे बाळासाहेब तुम्ही. मी हे अभूतपूर्व बघतोय. आज त्यांच्या मनात तुम्ही आहात, तुमच्या मनात ते आहेत, आणि तरी सुद्धा तुम्ही एकत्र येत नाही आहात. पण एकत्र येण्याचा काय प्रश्न? बाळासाहेबांच्या शिवसेनेबरोबर मी आहेच, दुसऱ्यांच्या नाही. बाळासाहेबांच्या शिवसेनेबरोबर मी आहे हे महत्वाचं विधान आहे. हो, बाळासाहेबांच्या शिवसेनेबरोबर मी आहेच, मनाने आहेच, पण हे दुसऱ्यांचे नाही. हे बरोबर नाही चाललंय. काय होईल या निवडणुकीत वाटतं तुम्हाला? तुमचा अंदाज काय? काय माहिती, देवास ठाऊक. हे बघा, लोकांपर्यंत माझं मत पोचलेलं आहे असं मला वाटतंय. प्रामाणिकपणे मी ही गोष्ट या निवडणुकीत जे काय आपण आतापर्यंत विदारक चित्र पाहिलेलं आहे त्याच्यातनं बदल घडवण्यासाठी मला ज्या गोष्टींची एक कमिटमेंट ज्याला म्हणतो आपण, या प्रकारे मी लोकांसमोर गेलोय. लोकांनी जनतेनेच या गोष्टीचा विचार केला पाहिजे की आपण हे बदलून पाहणं आवश्यक आहे. डिलिव्हर करायला मी तयार आहे, त्यांनी फक्त त्या गोष्टींचा विचार करावा लोकांनी. बाकी निवडणुकीचे निकाल माहिती असले तर ते कदाचित ब्रह्मदेवालाच. पण बाकी ते बरोबर आहे. पण एक गोष्ट मात्र आज स्पष्ट झालेली आहे, या निवडणुकीनंतर 17 तारखेनंतर तुमची आणि बाळासाहेबांची भेट होणार आणि तिचा साक्षीदार मी होणार असणार हे निश्चित झालेलं आहे. हे निश्चित झालेलं आहे.
तेही भेटायला तयार आहेत, तुम्ही भेटायला तयार आहात, दोघांचेही दरवाजे उघडे आहेत. त्यामुळे हे घडणार, हो की नाही? नाही, पण आपण तेच बोलतोय, पण मला असं वाटतं की त्यांच्याबद्दल काही विषयच नाहीये. बाजूचा दरवाजा जो आहे तो बाजूचा दरवाजा हीच खरी समस्या आहे. मी इथेच थांबतोय. धन्यवाद.